बुलेटिनची सुरुवात करूया टॉप 25 बातम्यांनी। अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल। भारत अगेन्स्ट करप्शनचे अध्यक्ष हेमंत पाटील यांच्याकडून याचिका दाखल। विमान कंपनीसह अपघाताला जबाबदार असलेल्यांवरती गुन्हा दाखल करण्याची याचिकेच्या माध्यमातून मागणी। परभणीमधल्या गंगाखेड तालुक्यामधल्या पडेगावमध्ये मध्यरात्रीमधून अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा बसवल्यामुळे वाद निर्माण झालाय। शिवरायांच्या पुतळ्याच्या शेजारी पुतळा बसवल्यामुळे मराठा बांधवांचे आमरण उपोषण, तर दोन्ही पुतळे अनधिकृत असल्याचं सांगत प्रशासनाकडून पुतळे हटवण्याची नोटीस। नांदेडच्या एमजीएम कॉलेजमध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यानं स्वतःला पेटवून घेतलंय। सेवानिवृत्तीनंतरची रक्कम द्यायला कॉलेजकडून टाळाटाळ होत असल्यामुळे कर्मचाऱ्याचं टोकाचं पाऊल। कर्मचारी सुनील कुलकर्णींवरती जवळच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू। कोल्हापूरच्या अंबाबाईचं मुख्य गाभारा दर्शन बंद राहणार आहे। 14 मार्च ते 17 मार्च दरम्यान मुख्य गाभारा दर्शन बंद राहील। संवर्धन आणि दुरुस्तीच्या कामासाठी देवीचं दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय। पनवेलमध्ये गॅस तुटवड्याच्या विरोधामध्ये मनसेचं अनोखं आंदोलन। महानगरपालिका परिसरामधल्या नाल्यातून गॅस काढण्याचा मनसेचा प्रयत्न। नाल्यामधून गॅस न आल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलत असल्याची टीका। नाशिकच्या शालिमार परिसरामधल्या कार्यालयाच्या समोर गॅस टंचाईच्या विरोधात ठाकरेंची युवा सेना आक्रमक झाली आहे। ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांकडून रिकाम्या गॅस सिलेंडरच्या शेजारी चूल पेटवून निदर्शनं। आखाती देशांमध्ये युद्धाची तळ कोकणामध्ये झळ बसतीये। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वेंगुर्ले शहरामध्ये 2 पेट्रोल पंपावरच्या पेट्रोल साठा संपलाय। गाडीमध्ये पेट्रोल नसल्यामुळे वाहन चालकांचे हाल होत आहेत, तर पेट्रोल कधी येणार या संदर्भात कल्पना नसल्याची पेट्रोल पंपावरच्या कर्मचाऱ्यांची माहिती। इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी कधीही बंद केलेली नाही। तिथल्या परिस्थितीमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय। इराणच्या सर्वोच्च नेत्यांचे भारतामधील प्रतिनिधी अब्दुल मजीद हकीम इलाही यांचं स्पष्टीकरण। इराकनं हवाई हद्द बंद ठेवण्याची मुदत सोमवारपर्यंत वाढवली। इराकची हवाई हद्द आता 16 मार्चच्या दुपारी 12 वाजेपर्यंत बंद राहील। इराकी नागरी विमान प्राधिकरणाची माहिती। खबरदारी म्हणून अजून थोडे दिवस हवाई हद्द बंद ठेवण्याचा निर्णय। इस्रायलच्या हल्ल्यामध्ये लेबनॉन देशामधील सिडोन शहरामध्ये 8 जणांचा मृत्यू झालाय, तर 9 जण जखमी आहेत। लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाची माहिती। तर बचाव कार्य सुरू असल्यामुळे मृतांच्या आकडेवारीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। इंडिगोकडून सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरती उद्यापासून इंधन शुल्क लागू होणार आहे। आखाती देशांमधल्या तणावामुळे एटीएफच्या किमती या 85% जास्त वाढल्या, त्यामुळे इंडिगोनं हा निर्णय घेतलाय। मुंबईमधल्या रस्त्यांवरती प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉननं लुटला बाईक रायडिंगचा आनंद। शूटिंग संपल्याच्या नंतर घरी जात असताना ट्रॅफिक टाळण्यासाठी क्रितीचा जुगाड। या क्रितीच्या बाईक राईडचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। आणि यानंतर एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर। हेडलाईन्स